तर कालच आपण स्ट्रोक टेक्स्ट इफेक्टवर बेसिक ते ॲडव्हान्स व्हिडिओ बनवला फोटोशॉपमध्ये आणि त्याला तुम्ही भरपूर ढीक प्रेम दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर त्या ट्युटोरियलच्या कमेंट सेशनमध्ये अशा कमेंट आल्या की दादा आम्हाला पिक्सल लॅबमध्ये पण बेसिक ते ॲडव्हान्स हे समजून सांगा कसं केलं जाते. तर त्यावरच आज आपण बेसिक टू ॲडव्हान्स सगळं ट्युटोरियल आणले. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एक आणि एक गोष्ट कळेल की बाबा स्ट्रोक इफेक्ट कसा मारला जातो. ओके, तर या आपण पिक्सल लॅबमध्ये पहिल्यांदा आलो आहे. तर पिक्सल लॅबमध्ये यायच्या आधी आपण एक जरा क्लासची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगूयात. नक्कीच लगेच मग आपण आपल्या स्ट्रोक इफेक्टला सुरुवात करूयात. आपला हा क्लास येत्या 7 तारखेला 7 सप्टेंबरला आपली पुढील बॅच चालू होत आहे आणि याला तुम्ही भरपूर प्रेम देऊन भरपूर फास्ट ॲडमिशन वाले आणि भरपूर ॲडमिशन झाले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी जरा नक्कीच इन्फॉर्मेशन ऐकू शकताय. आपला हा क्लास 20-22 दिवसांचा ऑनलाईन क्लास असतो आहे. रोज संध्याकाळी 7 ते 8:30 दरम्यान जो क्लास होईल तो रेकॉर्ड केला जातो आणि त्याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला दिलं जातं आहे व्हिडिओ स्वरूपात. म्हणजेच तुमचा क्लास मिस झाला किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला किंवा प्रॅक्टिससाठी परत ते रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकताय, ही खासियत आहे. त्यासोबत तुम्हाला 55 GB पर्यंतचं मटेरियल डाटा भेटेल. हे PhD टिप फाईल 8 फाईल्स असणार आहे डिझाईनच्या. आणि क्लाससोबतचा डाटा आहे तर तो वेगळा आहे. फॉन्ट्स, प्रीसेट, ब्रशेस, सेक्शन्स हा डाटा वेगळा भेटतो आहे. प्लस तुम्हाला 3 सॉफ्टवेअर भेटतील आपल्या क्लासमध्ये, फोटोशॉप, ॲडोबी इलस्ट्रेटर आणि फिल्मोरा. प्लस आपल्याला आपल्या नावाची कॅलिग्राफी आणि सर्टिफिकेट पण आपल्या क्लासचं भेटेल. यामध्ये विषय कसा आहे, फोटोशॉप जे मेन सॉफ्टवेअर आहे ते बेसिक ते ॲडव्हान्स शिकवून त्यात सगळ्या प्रकारचे डिझाईन आहेत चांगल्या प्रकारे. बड्डे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, कमर्शियल डिझाईन, अल्बम डिझाईन, डिजिटल पेंटिंग, सिनेमॅटिक डिझाईन, फॉग डिझाईन, क्रिएटिव्ह डिझाईन, प्रिंटिंग डिझाईन, सणवार, जयंती, उत्सव, सगळ्या ऑल टाईप डिझाईन्स. त्यानंतर ॲडोबी इलस्ट्रेटर जे दुसरं सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन राहील. फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग राहील. ह्याचा संपूर्ण फीचा सिक्वेन्स आहे तो म्हणजे 3600 रुपये, 36 रुपये फी आहे. तर तुम्हाला हा जो नंबर दिसला यावर तुम्ही पेमेंट केला आणि त्या स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकला, त्याखाली आपलं नाव, गाव, जिल्हा या 3 गोष्टी झाल्या ना, ॲडमिशन प्रोसेस करून लगेच आपल्याला क्लासच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाते. सगळी सविस्तर प्रोसेस सिक्युरिटीची तिथं सांगितली जाईल. हा आहे PCचा क्लास. मोबाईलचा क्लास पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ॲडव्हान्स मोबाईल ग्राफिक डिझायनर ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल आहे त्यांनी नक्कीच हा क्लास करू शकताय. तो क्लास कसा आहे की तो गेल्या काही दिवसाआधी आपली बॅच झाली मोबाईलची, तर तो 25 दिवसांचा एकूण क्लास झाला आहे. तर तो रेकॉर्डेड क्लास भेटतो, म्हणजे एक व्हिडिओ 1.5 तासाचा आहे. आता त्यात तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतील. त्यामुळे तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप्स ह्या सगळ्या गोष्टी भेटतील. यामध्ये तुम्हाला बड्डे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, अल्बम डिझाईन, डिजिटल पेंटिंग, सणवार, जयंतीचं डिझाईन, सिनेमॅटिक डिझाईन, फॉग डिझाईन, क्रिएटिव्ह डिझाईन, बेसिक ते ॲडव्हान्स कॅलिग्राफी, बेसिक ते ॲडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग, अशा भरपूर काही सिक्वेन्स गोष्टी शिकवल्यात. यामध्ये फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फायनाईट पेंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगच्या काही ॲप्लिकेशन्स आहेत, काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत, युनिकोड पॅड ॲप, इरेझर असेल, असे भरपूर काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन आणि भरपूर काही गोष्टी शिकवल्यात. असा हा क्लास आहे आपला रेकॉर्डेड स्वरूपातला. हा भेटतोय तुम्हाला 1500 रुपयेमध्ये. ओके, तुम्ही 1500 रुपये या नंबरवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकला, वर दिसणार आहे त्याच्याखाली आपलं नाव, गाव, जिल्हा टाकला की ॲडमिशन प्रोसेस करून लगेच तुम्हाला व्हॉट्सअपला संपूर्ण क्लास दिला जाईल. ही जी पण सिक्युरिटीची काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला कळल्या जातील. व्हॉट्सअपवर आपण बोलत किंवा कॉलवर बोलू शकतो. तर तुम्हाला कोणता क्लास पाहिजे नक्कीच विचार करा, नक्कीच मला संपर्क करा, आपण सविस्तर बोलूयात. वर एकच नंबर आहे पेमेंटसाठी पण आणि कॉन्टॅक्टसाठी पण, दोन्ही क्लाससाठी नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तर येऊयात आता आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये. पिक्सल लॅबमध्ये आता आपल्याला बेसिक ते ॲडव्हान्स गोष्टी बघायच्या आहेत थोडा. तर बेसिक ते ॲडव्हान्स गोष्टी बघायला पहिल्यांदा बॅकग्राऊंड लागणार आहे. तर ते बॅकग्राऊंड आहे ते पिंटरेस्टवरून आपण घेऊ शकतो. आता कीवर्ड्स काय सर्च करायचे बघा. आता फोटोशॉपमध्ये जर आपण असलो तर तिथं विषय काय असतो आहे की ब्लर ते इफेक्ट आपण मारू शकतो आहे, पण तेच आपण पिंटरेस्ट आपण वरनं डायरेक्टच ब्लर बॅकग्राऊंड घेतलं तर नक्कीच आपल्या पिक्सल लॅबला चालून जाईल, कारण की तिथं ब्लर इफेक्ट नाही आहे. त्यामुळे तर इथं सर्च करताना डार्क ब्लर बॅकग्राऊंड तुम्ही सर्च करा पिंटरेस्टला, भरपूर छान छान रिझल्ट्स येतील. नक्कीच तुम्हाला कम्फर्टेबल जो वाटतो आहे तो नक्कीच घ्या. बाकी जे विदाऊट ब्लर बॅकग्राऊंड्स आहेत ते पण छान दिसतात, असं काही नाही. ओके, बघू शकता हे पण छान आहे आपला रिझल्ट. तर ह्याला 3 डॉट्सवरून आपण डाउनलोड इमेज करू शकताय किंवा अजून कोणता आवडतात ते नक्कीच बघा गोष्टी आणि नक्कीच ट्राय करा. असं काय नाही की एकवरच तुम्ही समाधान मानू शकता, असं काय नाही. ओके, हे पण छान आहे, बघू शकता. तर त्यानंतर आता आपण येऊयात आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर तुम्हाला बेसिक ॲडव्हान्स जो काय टेक्स्ट इफेक्टचा भाग आहे तर जो आता आपण बघणार आहे एकदम सोपा आहे. फक्त जरा काही ट्रिक्स असतात त्या मेन इम्पॉर्टंट आहेत, त्या नक्कीच समजून घेणं गरजेचं आहे. आता इथं आपल्याला 3 डॉट्सवरून तुम्ही साईज, इमेज साईज सेट करू शकता. इथं साईज काय ठेवायची आहे आपली, जी आत्ता इंस्टाग्रामला ट्रेंडिंग आहे तर ती इथं ठेवायची आहे. 3000 बाय 4000 आपली साईज आहे. ओके, जी ट्रेंडिंग आहे आता. तर त्यामुळे 3000 इथं आपण वेटला ठेवली, 4000 हाईटला ठेवली, तरी 3x4 आपली साईज होत्या. आणि यामध्ये तुम्ही जी काय डिझाईन करायची ती एकदम बेस्ट लेवलची होऊन जाईल. त्यामध्ये आता आपण इम्पोर्ट करूयात बाहेरील गोष्ट जी आपण डाउनलोड केली ती. तर ह्या थीममध्ये आपण ही गोष्ट इम्पोर्ट केली तर इथं पाठीमाग आपण खाली याला स्ट्रेच करणं जरा गरजेचं आणि हे लॉक करून घेऊयात. ओके, तर आता आपल्याला काम करायचं ते म्हणजे
टेक्स्टचं. त्यासाठी आपल्याला जाणं गरजेचं आहे युनिकोड पॅडला. ज्यांना कोणाला डायरेक्ट टाईप करता ती चांगलीच गोष्ट आहे. नक्कीच आता इथं पण आपण शिवाच घेऊयात. तर आता आतुरता आगमनाची आपल्या बाप्पाचं आपण करूयात. तर आता इथं बघू शकता आतुरता आगमनाची आपण टाईप करून घेतलं आहे. आता कोणाला फॉन्ट्स ॲड करायचं माहीत नसतील तरी युनिकोड पॅड ॲप्लिकेशन आहे, तुम्हाला प्ले स्टोरला भेटून जाईल. इथं तुम्ही सिलेक्टमधनं आपल्या फाईल मॅनेजरमध्ये जाऊ शकता आणि इथनं तुम्ही बिंदास्त आपलं फॉन्ट ॲड करू शकता. जे आपण टायपिंग केलं इथं जे काय आपल्याला पाहिजे इथनं कॉपी करून घ्यायचं असते आणि आपल्या पिक्सल लॅबमध्ये जाऊन आपल्या टेक्स्ट घेऊन प्रॉपर आता सेपरेट केलं तरी चालेल. नक्कीच इथं आपण कट करूयात डबल क्लिक मारून, त्यानंतर हे मोठं ठेवूयात. ओके, याचा मिडल काढायचा सेंटर आपल्याला, कारण का ते इम्पॉर्टंट आहे, गरज लागणार आहे त्याची. तर आता आपल्याला ह्याचा फॉन्ट चेंज करायचा आहे बघा. फॉन्टमध्ये जाऊन माय फॉन्टमध्ये आपल्याला फॉन्ट जर नसेल तर फोल्डरमधून हे इम्पोर्ट करून घ्या. आपल्या प्ले स्टोअरच्या पिक्सल लॅबला प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे त्या पिक्सल लॅबला न जाता आपलं हे पिंक पिक्सल लॅब घ्या. ह्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या, बाकी एडिटेबल PLPची पण लिंक दिल्या. फक्त नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून टेक्स्ट पेड कसा मारायचा तुम्हाला कळेल. इथं फोल्डरमधून तुम्ही कोणताही फॉन्ट ॲड करू शकता. तर या थीममध्ये आता आपण आतुरता ही थीम घेतली. जरा मोठंच करूयात आपण जेणेकरून दिसण्यासाठी बरं होईल. त्यानंतर ह्याची कॉपी घ्यायची आहे आणि बरोबर ह्याच्या खाली लावल्यानंतर हे मॅग्नेट फक्त ऑन ठेवा जेणेकरून तुम्हाला ग्रीडच्या माध्यमातून गोष्टी सेट करता येतील. आणि त्यानंतर आता ही आगमनाची आतुरता आगमनाची असं पण हे टेक्स्टिंग घेतलं. तर हे बघू शकता चांगल्या प्रकारे आपलं संपूर्ण टायपिंग झाले. आता मग काय काम करायचं आहे, आपल्याला दोघांच्या कॉप्या मारून घ्यायच्या आहेत, कारण का आता आपण लावणार आहे स्ट्रोक टेक्स्ट इफेक्ट. फक्त आता ह्याला आपण विजिबिलिटी जी आहे दोघांची तर ती ऑफ करूयात आणि ह्याला लॉक करूयात जेणेकरून सारखं ती क्लिक व्हाय नको. आता मग काय काम करायचं आहे, दोघांना आपण वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला टेक्स्चर लावायचं. टेक्स्चर कसं लावायचं, तुम्ही एकच सिंगल टेक्स्ट केला तरी चालेल किंवा वेगवेगळी टेक्स्ट केला तरी चालेल, आपल्यावर आहे. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटते बघा. टेक्स्ट सिलेक्ट करून स्ट्रोकमध्ये जायचं आणि स्ट्रोक आपला आउटरला वाढवायचा. कोणता पण वेगळा असा तुम्ही कलर ठेवा, तोच पाहिजे तसंच पाहिजे असं काही नाही. तर इथं आपण बऱ्यापैकी लेवलला आपण स्ट्रोक लावला 30पर्यंत बघू शकता. मिडल काढा परफेक्ट. त्यानंतर आतुरताला पण प्रॉपर आपण स्ट्रोक इफेक्ट मारणार आहे. लेअरमध्ये जाऊन सिलेक्ट केलं, कलर चेंज केला, इथं आपण स्ट्रोक इफेक्ट वाढवला. एक 30पर्यंत बेस्ट लेवलला तुम्ही करू शकता. तर या थीममध्ये आपलं हे झालं. आता जे काय आतुरता सेक्शन आहे बरोबर सेट करा मिडलला चांगल्या प्रकारे. ओके डन. तर आता ज्या काही गोष्टी तुम्हाला वेगळ्या वाटत असेल तर ते फिलअप करून घेऊ शकताय, किंवा अजून जर तुम्ही जरा स्ट्रोक वाढवला तर नक्कीच भरपूर छान प्रकारे स्ट्रोक दिसू शकतोय. बघू शकता आता 30पर्यंत ऑलरेडी आपण वाढवले. अजून जरा तुम्ही मोठा करा, एक 50पर्यंत केला तरी अजून बेस्ट दिसू शकतो. ओके बघू शकता. आतुरताला पण सिलेक्ट करून आपण हा पण जरा वाढवूया, एक 50पर्यंत केला. आता किती छान दिसायला आहे बघा. फक्त आपल्याला गोष्टी सेट करता येणं गरजेचं आहे. आता सगळ्यात मेन इम्पॉर्टंट विषय म्हणजे काय की आपल्याला ज्या काही गोष्टी एम्प्टी दिसायला त्या फिलअप करणं गरजेचं आहे तितकंच. आता जे काय आपलं टेक्स्ट आपण झाकले ते वर पुन्हा यावर घेणार आहे. आता फिलअप कशानं करू शकताय तुम्ही, एक तर म्हणजे आपल्या इथं ऑप्शन आहे मधल्या ऑप्शनमध्ये शेपचा. या शेपनं तुम्ही कोणती जी काय गोष्ट आपल्याला बाबा वाटत्या तर ती नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे फिलअप करा अशा थीममध्ये. त्यानंतर ओके डन करा. आता जेवढ्या गोष्टी आपल्या झाल्या तिथं ओके या शेपला आपण खाली घेऊयात. हे 3 लेअर आहेत बघा प्रॉपर. आता लेअर पॅनल ओपन केल्यानंतर 3 लेअर आहेत, 1 2 3. या तिन्ही लेअरला तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता ते कसं करू शकताय, नक्कीच लेअर पॅनल ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला खाली सिलेक्टचं ऑप्शन बघायला भेटते. या सिलेक्टच्या ऑप्शनला क्लिक मारायचं, 1 2 3ला सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथं मधलं ऑप्शन आहे ते मर्जचं ऑप्शन आहे बघा. या मर्जनं तुम्ही गोष्टी मर्ज करू शकताय. आणि मग ह्याला आता आपण लावणार आहे डायरेक्ट लेवलला टेक्स्चर. याला आता आपण जरा खाली घेऊयात आणि त्यानंतर ह्याला टेक्स्चर कसं लावायचं बघा. स्क्रोल करा इथं टेक्स्चर नावाचं ऑप्शन आहे. आता टेक्स्चर तुम्ही बाहेर नाही घेतला तरी चालेल, जरा युनिक लेवलचं. जसं की आता आपण पुन्हा जरा पिंटरेस्टला जाऊयात. तर पुन्हा आपण ते डार्क ब्लर बॅकग्राऊंड आपण हे सर्च केलं की तुम्हाला भरपूर छान रिझल्ट्स येतील. नक्कीच तुम्ही कोणतं पण लावा, काय अडचण नाही. असं काय नाही जरा ब्लरच पाहिजे असं काय अशातला भाग नाही आहे. नॉर्मल वेमध्ये तुम्हाला जो योग्य वाटते खालचा हा पण भाग बेस्ट आहे, चेक करू शकताय, कोणतंही लावू शकताय. ओके फक्त लावते वेळी जरा आपल्याला कट थीम करून घ्यायचं जेणेकरून जेवढा आपल्याला भाग पाहिजे तेवढा नक्कीच तुम्ही बिंदास लावू शकताय. ओके भरपूर आपल्याकडे चांगले आपला रेफरन्स आल्यात. नक्कीच जरा तुम्ही लाईटिश असं टोन लावला की बेस्ट दिसेल, नक्कीच छान दिसेल. बघू शकताय अतिशय उत्तम लेवलला आपले टेक्स्चर बसले. त्यानंतर आता आपल्याला काय काम करायचं आहे, जे काय आतुरता आणि आगमनाचे ह्या टेक्स्टला आता आपण ॲक्टिव्ह करूयात आणि ते बरोबर त्यामध्ये सेट करूयात. तर लॉक पण काढा आणि आतुरता
सेट केला आपण बरोबर मिडल साईडला. आता आपलं जे काय जरा टेक्स्चर आहे तर ते जरा एका बाजूला सरकलं आहे ते आपण जरा सेट करूयात. आतुरता आणि इथं आगमनाची बघू शकता. तर आपण छान प्रकारे आता ही टेक्स्टिंगचा भाग केला आहे ॲडजस्ट. त्यानंतर आता आपण काय काम करू शकतो आहे प्रॉपर की आतुरताला आपण जरा लावूयात शॅडो खालच्या साईडला. ड्रॉप शॅडो म्हणू शकता तुम्ही त्याला. आपली ब्लर रेडियस आहे तर ती 0 करायची आहे आणि यातला आता आपल्याला जे काय वाय ॲक्सिस आहे ह्या फक्त आपल्याला मूव्ह करायचा आहे बघू शकता. ओके, एक 20पर्यंत तुम्ही केला तरी मूव्ह चालेल. आणि त्यानंतर जे काय ऑपोजिट आहे ही पण जरा बऱ्यापैकी लेवलला 0 करून ॲडजस्ट करा चांगल्या प्रकारे. त्यानंतर आता आगमनाची हे पण टेक्स्ट आहे जरा आपण ह्याला वर उचलूयात जेणेकरून आपला शॅडो परफेक्ट बसेल. दोघांना सिलेक्ट करून चांगल्या प्रकारे याला वर उचलूयात. डन विषय. त्यानंतर आता आगमनाची पण ह्याला प्रॉपर आता जी काय आपली वरची व्हॅल्यू आपण ठेवल्या किती ठेवल्या ती नक्कीच चेक करून घ्या. शॅडोमध्ये एक 50 आपण करूया ती ऑपोसिटी, बाकी ही 20 करूयात. ओके, 50 आणि 20 आपण केलं आहे. खालच्याला पण 30 सेम 50 आणि 20 तुम्ही करू शकता. शॅडो ब्लर 0, त्यानंतर इथं ऑपोसिटी आपली 15 50 आणि इथं 20 करू शकता तुम्ही. डन. छान प्रकारे आपलं झालं. आता इनर ग्लो पण आपण ह्याला लावू शकतोय. इनर शॅडो म्हणू शकतो त्याला. आता इनर ग्लोचा ऑप्शन नाही. इनर शॅडो वरनं आपल्याला लावायचा आहे किंवा खालनं लावला वन साईड लावला तरी चालेल, आपली इच्छा कसं लावू शकता तुम्ही. माझं तरी मत आहे की वरनं फक्त लावा आणि तो पण आपला जरा उगाच येलोइश टोन आहे ना तर तो कलर लावला की एकदम बेस्ट दिसतोय बघा. ओके, अशा थीमचा. तर फक्त आता वाय ॲक्सिस आपली जरा आपण वाढवून घेऊयात नक्कीच. आता ह्याला आपल्याला टेक्स्चर पण मारायचं आहे. ते टेक्स्चर कोणता आणि कसं मारायचं आहे ते पण आपण बघूयात, नो प्रॉब्लेम. तर ह्याला आपण प्रॉपर लेवलला जो काय आपला हा इनर शॅडो आहे आणि आउटर शॅडो आहे ह्यो पण लावला आहे. इनर शॅडो बघा किती लावला आहे आपण, 10 लावला आहे बघा. आणि ब्लर 0 आहे बघा. त्यानंतर आता ह्याला पण खालच्या ह्याला पण सेम तीच प्रोसेस की इनर शॅडो प्लस करायचा आहे आपल्याला. ब्लर रेडियस 0 आणि त्यानंतर यातला आपला जो काय कलर आहे तर ते चूज करा आणि त्यानंतर याला पण आपल्याला 10मध्ये करायचं आहे कन्वर्ट. तर बघू शकता छान प्रकारे आपलं झालं. आता आपल्या ह्याला लावायचं आहे गोल्डन टेक्स्चर. तर गोल्डन टेक्स्चर कसं लावायचं या बघूयात आपण. आता इकडे कोणकोणत्या काय गोष्टी आहेत. पुन्हा पिंटरेस्टला आल्यानंतर इथं सर्च करायचं आहे गोल्डन ब्लर टेक्स्चर. सर्च करा, तुम्हाला भरपूर रिझल्ट येऊन जातील. गोल्डन ब्लर टेक्स्चर छान प्रकारे भरपूर असा रिझल्ट येईल. यातला तुम्हाला जो जोक वाटतो जो आवडतो तो नक्कीच ट्राय करा. ओके, जसं की आता हा बेस्ट आहे बघा, मला आवडला आहे. तर याला मी डाउनलोड करतो. छान प्रकारे डाउनलोड झाला. आता इकडे या. आता प्रत्येक टेक्स्टला आपल्याला वेगवेगळ्या लावायला लागणार आहे. ओके, कसं लावायचं मग. आतुरतेला सिलेक्ट केलं, टेक्स्चर. त्यानंतर इथं आता आपल्याला ह्यातला आपला जो काय भाग आपला लायटिंग थीममध्ये आहे तर तो जरा आपल्याला घ्यायचा आहे. ओके, या थीममध्ये घेतला. छान प्रकारे लागलं, एकदम बेस्ट, नक्कीच बघू शकताय. त्यानंतर आता आगमनाचीला पण आपण लावूयात. या ह्याला पण टेक्स्चर प्रॉपर ह्याचा पण भाग तीच प्रोसेस थीम ह्याला पण आपण लावलं बघू शकताय. तर आता जर तुम्हाला तो कलर आवडत नसेल तर जरा युनिक लेवलचा आपला इनर शॅडोचा कलर तुम्ही ठेवू शकता. आता आपण जरा तुम्ही मॅचिंगच कलर ठेवला आहे ना, जरा तुम्ही पिवळसर असा ठेवला की अजून छान दिसू शकते. बाकी यात तुम्ही गोष्टी जरा चेंज करू शकताय असं, जेणेकरून ते छान दिसेल बघा. ग्लो कसा छान येतोय. त्यानंतर आगमनाचीला पण आपण जरा जो आपण रिसेंटली आता कलर चूज केला आहे तोच लावूयात. नक्कीच एकदम कसलं छान दिसायला आहे बघा. त्यानंतर आता आपला हा जो काय भाग आहे स्ट्रोकचा तर त्या स्ट्रोकची आपल्याला कॉपी मारायची आहे. का कॉपी मारायची आहे, कारण का लेफ्ट अँड राईटनं आपल्याला ड्रॉप शॅडो दाखवायचा. आता तो कसा दाखवणार, एक टेक्निक आहे. पुन्हा ग्रीड ओपन करा, आपलं मॅग्नेट ऑन असू देईल. त्यानंतर ह्याची मी काय म्हणल्याप्रमाणे कॉपी घ्यायची आहे. ओके, कॉपी घ्या आणि बरोबर त्याच्यावर येऊन पुन्हा सेट करा. त्याला कसं सेट होतंय बघा. सेट झाल्यानंतर जे काय आता आपण केले कॉपी तर ती नक्कीच सगळ्याच्या खाली टाका. इथे डॉट्स आहेत, ह्या डॉटनं तुम्ही खालीवर टेक्स्चर करू शकता. एकाला लेफ्ट लावायचा आणि एकाला राईट लावायचा. आता इथं आपण प्रॉपर एक शॅडो ऑन करूयात. त्यानंतर याची ब्लर रेडियस 0. त्यानंतर आता आपलं प्रॉपर नॉर्मल कोणताही कलर चूज करा. आपला येलोइश टोन आणि आपली जी काही एक्स ॲक्सिस आहे तर ती नक्कीच फक्त वाढवत चला. हा कलर असला तरी बेस्ट दिसतोय किंवा तुम्ही युनिक लेवलचा कलर अशा थीमचा घेतला तरी बेस्ट दिसेल. ओके, तर जे आपण 10 ठेवल्या बघा. त्यानंतर वरच्याचा आपल्याला सिलेक्ट करायचा, वरच्याला, आणि ते जे पण आपल्याला चेंज करायचे आहे ड्रॉप शॅडो सेक्शन. ओके, आता इथं आपली ब्लर रेडियस 0 करायचे आहे आणि इकडं वाढवायचं आहे. आता राईट साईडला लेफ्ट साईडला तुम्ही दोन्हीकडे मारून घेतला की अतिशय योग्य आणि बेस्ट दिसतंय.
चांगल्या प्रकारे. तर अशा प्रकारे आपला हा टेक्स्ट इफेक्ट तयार झाला आहे. नक्कीच तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स सगळा कळाला असावा. यामध्ये अजून आपण भरपूर काही गोष्टी ॲड करू शकतो आहे. ती मेन म्हणजे आपला जो काय इम्बोसचा भाग आहे, तो इम्बोसचा भाग लावला तरी बेस्ट ऑफ द बेस्ट लुकअप येऊन जाईल. फक्त जरा जपून करणं गरजेचं आहे, कारण का इम्बोसचा प्रॉब्लेम भरपूर आहे. त्यामुळं नक्कीच लावते वेळी ॲम्बियंट लाईट ते जरा प्रॉब्लेम करणार तुम्हाला. फक्त एकदा चेक करा. इनेबल तुम्ही जर आवडत असेल तर असं नक्कीच ठेवू शकताय, किंवा मग चेंजेस तुम्हाला जे योग्य वाटत असेल तर ते नक्कीच करू शकता. आपली इच्छेनुसार ट्राय अप करा. तर याच्या वरच्याची व्हॅल्यू संपूर्ण चेक करून घ्या. 90 डिग्री आहे, 83, 47, 20, 85 याची पण तीच सेम व्हॅल्यू. याला आपण ॲक्टिव्ह केलं 90 डिग्री, 83, 47, 20, 85. नक्कीच एकदम नेक्स्ट लेवल आपलं दिसतोय भाग. बाकी ओव्हरऑल तुम्हाला संपूर्ण टेक्स्ट इफेक्ट कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. आवडला असलं तर नक्कीच कमेंट कळवा. बाकी क्लासचाही विचार करा. येत्या आपल्या काही दिवसात आपली बॅच फुल होऊन जाईल, त्यामुळे नक्कीच जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकर ॲडमिशन डन करा. बाकी भेटव लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाआड नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. डिक प्रेम. बाय. धन्यवाद.